इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 ची प्रोसेस सुरू झाली आहे आणि मला माहिती आहे तुमच्या डोक्यात आता हजारो प्रश्न पिंगा घालत असतील. रजिस्ट्रेशन फॉर्म उघडला की समोर एक भला मोठा प्रश्न येतो, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर टाईप, आणि त्यात ऑप्शन दिसतात टाईप ए, बी, सी, डी, ई. आता डोकं खाजवून खाजवून टक्कल पडायची वेळ आली आहे, बरोबर ना? अरे बापरे, यातलं काय निवडायचं? टाईप ए निवडू की बी? चुकून काहीतरी वेगळं सिलेक्ट झालं तर माझं ॲडमिशन कॅन्सल तर नाही ना होणार? थांबा थांबा, घाबरून जाऊ नका. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं काही होऊ नये म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. आज आपण हे कॅन्डिडेचर टाईप्स इतक्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की यानंतर तुम्हाला आयुष्यात कधीच कन्फ्युजन होणार नाही. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांसाठी लागू होणारा टाईप म्हणजे टाईप ए. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आपला अस्सल महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट आहे. पण अस्सल महाराष्ट्रीयन कोण, यासाठी 2 साध्या अटी आहेत. पहिली अट म्हणजे तुम्ही तुमची 10वी म्हणजे SSC आणि 12वी म्हणजे HSC किंवा डिप्लोमा महाराष्ट्रातल्याच कुठल्या तरी कॉलेजमधून पास केलेली असावी. सोपं आहे. आणि दुसरी अट म्हणजे तुम्ही एकतर महाराष्ट्राचे रहिवासी म्हणजे डोमिसाईल किंवा तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला असावा. या दोन्हीपैकी एक अट जरी तुम्ही पूर्ण करत असाल तरी तुम्ही टाईप ए मध्ये येता. म्हणजे समजा तुम्ही 10वी-12वी महाराष्ट्रातून केली, विषय संपला, तुम्ही टाईप ए आहात. किंवा तुमचं शिक्षण बाहेर झालं असेल पण तुमच्याकडे महाराष्ट्राचा डोमेसाईल आहे किंवा तुमचा जन्मदाखला महाराष्ट्राचा आहे, तरीही तुम्ही टाईप ए सिलेक्ट करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, टाईप ए वाल्यांची होम युनिव्हर्सिटी कोणती? तर तुम्ही तुमची 12वी किंवा डिप्लोमा ज्या युनिव्हर्सिटीच्या एरियामधून पास केलाय ती तुमची होम युनिव्हर्सिटी. म्हणजे तुम्ही पुण्याच्या कॉलेजमधून 12वी केली तर तुमची होम युनिव्हर्सिटी झाली पुणे युनिव्हर्सिटी. नागपूरमधून केली तर नागपूर युनिव्हर्सिटी. सिंपल. हा टाईप त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे टाईप ए मध्ये बसत नाहीत. म्हणजे समजा तुमचं शिक्षण म्हणजे 10वी-12वी महाराष्ट्राच्या बाहेर झालंय, तुम्ही दिल्ली, बेंगलोर किंवा कोटाला जाऊन शिकला आहात, पण तुमचे आई किंवा वडील या दोघांपैकी कोणी एक महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, तर अशा वेळेस तुम्ही टाईप बी सिलेक्ट करू शकता. लक्षात ठेवा, इथं तुमच्या आईवडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. आणि तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती? तर तुमच्या आईवडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट ज्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिलंय तो जिल्हा ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतो ती तुमची होम युनिव्हर्सिटी. आता येतो टाईप सी. हा आहे सरकारी नोकरीवाला टाईप. पण इथे एक ट्विस्ट आहे. तुमचे आई किंवा वडील भारत सरकार म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा भारत सरकारच्या एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला आहेत, जसं की BSNL, LIC किंवा रेल्वेमध्ये, आणि त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रात असेल तर तुम्ही टाईप सी निवडू शकता. समजा तुमचे वडील रेल्वेमध्ये आहेत आणि त्यांची पोस्टिंग सध्या मुंबईत आहे, तर तुम्ही टाईप सी निवडू शकता. आणि तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती असेल? तर जिथे तुमच्या आईवडिलांची पोस्टिंग आहे तो एरिया ज्या युनिव्हर्सिटीच्या कक्षेत येतो ती तुमची होम युनिव्हर्सिटी. म्हणजे पोस्टिंग मुंबईत तर होम युनिव्हर्सिटी मुंबई. सिंपल. आता टाईप डी हा सुद्धा सरकारी नोकरीवालाच टाईप आहे, पण हा फक्त महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींसाठी आहे. म्हणजे तुमचे आई किंवा वडील महाराष्ट्र सरकारच्या सेवेत किंवा महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहेत किंवा तिथून रिटायर झालेत तर तुम्ही टाईप डी सिलेक्ट करू शकता. यात आणि टाईप सी मध्ये कन्फ्यूज होऊ नका. टाईप सी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, टाईप डी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. यांची होम युनिव्हर्सिटी कोणती? तर नोकरीवर असणाऱ्यांसाठी पोस्टिंगची जागा आणि रिटायर झालेल्यांसाठी ते जिथे सेटल झालेत ती जागा ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येते ती त्यांची होम युनिव्हर्सिटी. म्हणजे पोस्टिंग मुंबईत तर होम युनिव्हर्सिटी मुंबई. आणि आता शेवटचा टाईप ई. हा एक स्पेशल टाईप आहे. हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या आणि ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तुमचं 10वी आणि 12वीचं शिक्षण त्याच सीमा भागातील मान्यताप्राप्त संस्थेतून झालेलं असावं. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. टाईप ईच्या विद्यार्थ्यांना होम युनिव्हर्सिटी किंवा स्टेट लेवल जागांसाठी नाही, तर त्यांना आउटसाइड महाराष्ट्र स्टेट सीट्ससाठी कन्सिडर केलं जातं. तर मित्रांनो, हे आहेत 5 वेगवेगळे प्रकार. आता तुम्हाला वाटेल की या सगळ्या रामायणाचा उपयोग काय? उपयोग आहे, कारण तुम्ही जो टाईप निवडाल त्यावरच तुमची होम युनिव्हर्सिटी ठरणार आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल
की चांगल्या कॉलेजेसमध्ये जसं की कोएब, व्हीजेटीआय, PICT 70% जागा ह्या होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. म्हणजे घरच्या मैदानावर खेळायला मिळालं तर मॅच जिंकायचे चान्सेस जास्त असतात. म्हणून हा टाईप बरोबर निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला तुमचा कॅन्डिडेचर टाईप आणि होम युनिव्हर्सिटी तर नक्कीच कळली असेल. पण पुढचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न, माझ्या CET स्कोअर आणि कॅटेगरीनुसार मला कोणती बेस्ट कॉलेजेस मिळतील? डोक्याला जास्त ताप देऊ नका. कारण अडला हरी आणि गाडीला लावा पाय असं करण्याची काही गरज नाहीये. टेस्टवायझर तुमच्यासाठी घेऊन आलंय एक जबरदस्त सोल्युशन, आमची पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwiser.com या आमच्या वेबसाईटवर जायचंय. तिथे तुमचे नाव, MST CET स्कोअर आणि इतर माहितीचा एक छोटासा फॉर्म भरायचा आहे. आणि बस, आमची एक्सपर्ट टीम तुमच्या माहितीनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार एक परफेक्ट पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट तयार करून थेट तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवेल. म्हणजे इकडे तिकडे मित्रांना, नातेवाईकांना विचारत बसण्यापेक्षा थेट एक्सपर्टनी बनवलेली कॉलेजेसची लिस्ट तुमच्या हातात असेल. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना कोणतीही घाई करू नका. कॅन्डिडेचर टाईप बरोबर निवडणं हा तुमच्या ॲडमिशन प्रोसेसचा पाया आहे आणि पाया कच्चा ठेवायचा नाही. आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या त्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा जे ॲडमिशन फॉर्म भरताना डोकं धरून बसलेत. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या ॲडमिशनसाठी खूप खूप शुभेच्छा. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.